तर हॅलो हाय सर्वांना नमस्कार आणि नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आहे तो वास्तुशास्त्रावरती बनवत आहे मी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घराचा आया आणि पाया कसा असतो, कसा काढायचा आणि त्याचं वास्तुशास्त्रामध्ये काय महत्त्व आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. तर घर किंवा कोणतीही एखादी वास्तू बांधताना घराचा आया आणि पाया काढणे खूप महत्त्वाचे आहे. बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नसते, पण घराचा आया आणि पाया ही गोष्ट घर बांधताना खूप महत्त्वाची आहे. चला तर आज आपण आपल्या घराचा आया आणि पाया कसा काढायचा हे जाणून घेऊयात. तर कधीही आपले एखादं घर किंवा कोणतीही वास्तू बांधायची असेल तर आया आणि पाया खूप जास्त महत्त्वाचा असतो. तर आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे की आया आणि पाया हे जास्त महत्त्वाचे का असतात आणि वास्तुशास्त्रामध्ये त्याचं एवढं महत्त्व का सांगितले आहे तेच तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर घराचा आया म्हणजे आपला टोटल इन्कम असतो, म्हणजे आपलं जे काही इन्कम असतो पूर्ण आपल्या घराचा फॅमिलीचा तो म्हणजे आया असतो. आणि पाया म्हणजे काय असतो की आपला जो काही एकूण खर्च असतो पूर्ण फॅमिलीचा तो म्हणजे पाया असतो. तर आज पाहूयात घराचा आया आणि पाया कसा काढायचा असतो. तर घराचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी म्हणजे घराची लांबी आणि रुंदी म्हणजे घराची रुंदी. तर आया इज इक्वल टू घराचे क्षेत्रफळ इंटू 8 डिवाइड बाय 12 आणि पाया इज इक्वल टू घराचे क्षेत्रफळ इंटू 3 डिवाइड बाय 8. तर आपण जाणून घेऊयात की आया आणि पाया काढणे का महत्त्वाचे आहे. तर आया 1 3 5 7 म्हणजे आया जर विषम संख्या आली तर तो आया चांगला असतो असं मानलं जातं, म्हणजे शुभ असतो. तर पाया इज इक्वल टू पाया हा नेहमी आयापेक्षा कमी असावा, म्हणजेच आपला जो काही खर्च असतो तो आपल्या इन्कमपेक्षा कमी असावा तर ते घर आपल्याला लाभतं असं म्हणायचं. म्हणजे आपला टोटल जो इन्कम असतो ना त्यापेक्षा आपला पाया म्हणजेच आपला खर्च आपला कमी असावा, म्हणजेच ते घर आपल्याला लाभतं असं म्हणतात. म्हणूनच कोणतेही घर किंवा कोणतीही वास्तू बांधण्या अगोदरच आपल्या घराचा आया आणि पाया काढणं खूप महत्त्वाचं असते. त्याच्याशिवाय मला तरी वाटतं आपण घर नाहीच बांधलं पाहिजे, कारण वास्तुशास्त्रामध्ये आया आणि पायाला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे. कोणालाही असं नको असतं की आपला खर्च आहे तो आपल्या इन्कमपेक्षा जास्त असावा, म्हणून आया आणि पाया काढणं महत्त्वाचं असते. तर कधी कधी असं पण होतं की आपला आया आणि पाया हा सेम येतो, म्हणजेच आया जर 5 आला तर पाया पण 5 येतो. तर अशा कंडिशनमध्येही असं म्हणलं जातं की त्या कंडिशनमध्ये घर बांधणं चांगलं असते, म्हणजे भरभराट होते त्या घरामध्ये. आया आणि पाया हा सेम सेम असेल तरीही चालतं, म्हणजे असं वास्तुशास्त्रामध्ये. फक्त पाया जो असतो तो आपल्या आयापेक्षा जास्त नसावा, इक्वल असेल तरीही चालतो. म्हणूनच घर बांधताना कधीही आया आणि पाया पाहिल्याशिवाय घर बांधू नये. बऱ्याच वेळा असं होतं की आपण घर वगैरे बांधतो पण त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाही, भरभराट होत नाही. तर त्याचं कारण हेच असतं की आपण आया आणि पाया व्यवस्थित काढलेला नसतो. त्याच्यामुळेच आपल्याला त्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम खूप येतात. तर ते आर्थिक प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळेच आपण आया आणि पाया काढणं गरजेचं असतं. तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून खूप महत्त्वाची माहिती मिळाली असेल किंवा समाधानकारक माहिती मिळाली असेल. आणि अशा पद्धतीने आया आणि पाया काढून जर तुम्ही घर किंवा कोणतीही वास्तू बांधली तर नक्कीच तुम्हाला त्या वास्तूतून चांगलं फळ मिळेल असं मला वाटतं. कारण वास्तुशास्त्रामध्ये आया आणि पायाला खूप महत्त्व आहे. तुम्ही ह्याच्यावरती अभ्यास करू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच आणखीन नवनवीन माहिती आपल्या चॅनलवरती मी देणार आहे. तर चला भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा. धन्यवाद.